पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली सरांचं दुःखद निधन झालेलं आहे. खरं तर वयाच्या 93व्या वर्षी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली सरांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे निकटवर्ती आणि प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर आपल्यासोबत आहेत. सर खरं तर अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, तितकीच साहित्याची पूजा, निसर्गाची साहित्याची पूजा त्यांनी केली म्हणावी लागेल. आपण कशा पद्धतीने बघता त्यांच्या कार्याकडं आणि काय आठवणी आहेत आपल्या त्यांच्या बाबतीत? चित्तमपल्ली यांच्या निधनाची वार्ता नुकतीच कळाली. मला वाटतं केवळ निसर्गमित्रांसाठी, केवळ साहित्य रसिकांसाठी ही दुःखद वार्ता आहे असं नव्हे, तर अवघ्या सृष्टीसाठी, जीवसृष्टीसाठी हे अतिशय क्लेशदायक, दुःखद अशी वार्ता आहे. चित्तमपल्ली यांनी आयुष्यभर पशु असतील, पक्षी असतील, वृक्ष असतील, जीवसृष्टी असेल, वन्यजीव असतील, यांचा सातत्यानं विचार केला, अभ्यास केला. त्यांच्या जीवनाविषयी सगळ्या जगाला काही सांगण्याचा प्रयत्न केला, सृष्टीची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. मी तर असं म्हणेन की निसर्गाची खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला, किंबहुना मराठी वाचकांना आणि सगळ्या निसर्गरसिकांना अतिशय जवळून ओळख करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी एका अर्थानं निसर्गाचं लीळाचरित्र लिहिलं, निसर्गाची वेगवेगळी निरीक्षणं नोंदवली आणि सातत्यानं आपल्या अनुभवावर आधारित असं लेखन केलं. त्यांच्या लेखनाला अध्ययनाचा गंध आहे, त्यांच्या लेखनाला स्वानुभवाचा गंध आहे आणि त्यांच्या लेखनाला सगळ्या सृष्टीच्या प्रेमाचा एक आगळा गंध आहे. असा एक वेगळं कार्य त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. मला वाटतं त्यांच्या जाण्यानं एक ध्यासपर्व संपलं आहे. अखंड साधना करणारा, ज्ञानसाधना करणारा आणि निसर्गावर एखाद्या निसर्गपुत्राप्रमाणे त्यांनी प्रेम केलं असं मला वाटतं आणि एक आदर्श समाजासमोर त्यातून त्यांनी ठेवलेला आहे. वनांच्या विकासामध्ये देखील त्यांनी मोठं योगदान दिलं, साहित्यामध्ये योगदान दिलं. मला असं वाटतं की एक आदर्श वनाधिकारी कसा असावा त्याचं एक आदर्श चित्र त्यांनी आपल्या जीवनातून उभं केलं. त्यांनी जे लेखन केलेलं आहे, जो अनुभव मांडलेला आहे, जे हिरवं जग आपल्या साहित्यातून त्यांनी दाखवलेलं आहे, ते सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की मराठी भाषेला त्यांनी कायमचं ऋणाईत करून ठेवलेलं आहे. केवळ मराठी भाषेलाच नाही आहे, तर संपूर्ण भारतीय भाषांना देखील ज्याचा हेवा वाटावा अशा प्रकारचं महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. खरं तर कायम ते लेखनाविषयी बोलायचे. मला काम करायचं आहे देखील असं देखील माझे ज्यांना पद्मश्री ज्यावेळेस घोषित झाला त्यावेळेस ते एबी माझ्याशी बोलताना देखील असं म्हणायचे की मला अजून लेखन करायचं आहे. तुमची भेट त्यांच्याशी कधी झाली होती शेवटची आणि तुम्हाला काय म्हणायचे, काय बोलायचे, काय करायचं राहिलंय असं सांगायचे? चित्तमपल्ली आणि माझी काल शेवटची भेट झाली. तशी गेली 27 वर्ष माझा आणि त्यांचा अतिशय हृदय असा संबंध राहिलेला आहे. अनेक परीनं अनेक विषयांवर आम्ही बोललो आहोत. चित्तमपल्ली यांच्या साहित्याचा अभ्यास एमफिलच्या निमित्तानं असेल, PhDच्या निमित्तानं असेल, मी करत राहिलो आणि त्यामुळे त्यांचा माझा संबंध हा दृढ होत गेला आणि अनेक ठिकाणी माझा एकूण त्यांच्या साहित्याविषयीचा ओढा पाहून, अभ्यास पाहून त्यांनी मला अनेक ठिकाणी निमंत्रित केलं, अनेक ठिकाणी व्याख्यानाला जायला सांगितलं, नावं सुचवली आणि मी गेलो, बोललो. त्यांच्या साहित्याविषयी जे जे मला सांगता येईल ते मी नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सातारा, सांगली अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरामधून बोलण्याचा योग मला आला. एवढंच नाही आहे, तर जेव्हा केव्हा ते सोलापूरला यायचे तेव्हा मला सांगायचे की मी या कामासाठी 2-4 महिने सोलापुरात आहे आणि मी कुणालाही कळवत नाही आहे मी सोलापुरात आलो आहे म्हणून. फक्त तुम्हाला मी कळवतोय आणि तुम्ही माझ्याकडे केव्हाही तुम्हाला सवड असेल तेव्हा येत चला. आणि मी जायचो
आणि तासनतास त्यांच्याशी माझा संवाद व्हायचा. अर्थात त्यांची लेखनाची सगळी वेळ, ते सकाळी 7 पासून संध्याकाळी 5 पर्यंत ते लेखनामध्ये व्यग्र असायचे आणि 5च्या नंतर मी जायचो आणि साधारण संध्याकाळी 8, 8:30 पर्यंत त्यांच्याजवळ बसायचो. एखाद्या ऋषीच्या पायाशी बसून सगळं जीवन, निसर्ग समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. अतिशय आनंददायक, अतिशय भाग्याचा असा माझ्या आयुष्यातला तो काळ होता. मला माझ्या एम.फिल आणि पी.एच.डीनं, माझ्या अभ्यासानं मला काय दिलं मला माहीत नाहीये, परंतु हा आनंदाचा ठेवा मात्र त्यांच्या आठवणींनी, त्यांच्या ज्ञानाने माझ्यासाठी दिलेला आहे. काल शेवटच्या भेटीत काय बोलणं झालं होतं, काय त्यांची भावना होती? काल मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांची थोडीशी प्रकृती ठीक नव्हती. त्यांचा अंगठा दुखावलेला होता आणि त्याला मलमपट्टी करण्याचं वगैरे काम चालू होतं. त्याच्या वेदना होत होत्या त्यांना. त्यांच्या जवळ मी गेलो, बराच वेळ थांबलो आणि त्यांची स्थिती पाहून मलाही म्हणजे थोडंसं ते अतिशय दुःखद वाटत होतं. डोळे भरून येत होते. तरी देखील मी त्यांच्याजवळ तसाच उभा राहिलो. त्यांच्या हातांना स्पर्श केला आणि म्हणालो, मी सुहास पुजारी आलोय. असं म्हटल्यानंतर त्यांचे नेहमी डोळे असे भरून यायचे एखादं काही असं, म्हणजे इतके ते भावनावश व्यक्तिमत्व. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते माझ्याकडे पाहत राहिले, बराच वेळ पाहत राहिले आणि त्यानंतर दोन्ही हात उंचावून त्यांनी मला नमस्कार केला. जणू अखेरचा तो निरोप असल्यासारखा त्यांनी तो नमस्कार केला. मला अतिशय म्हणजे वाईट ते वाटलं ते पाहताना, की आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा गुण होता, ते कधी दुसऱ्याला लहान समजत नव्हते. मला आठवतं नागभूषण अवॉर्ड त्यांना जेव्हा जाहीर झाला होता, एक मोठा कार्यक्रम नागपुरात होता. मलाही म्हणजे ते निमंत्रण होतं, मी गेस्ट होतो. मलाही त्यांच्या साहित्याविषयी त्या कार्यक्रमात बोलायचं होतं म्हणून मी गेलो होतो. तर पहाटे 5च्या दरम्यान जिथं मी ज्या बसनं येणार होतो त्या बसच्या स्टॉपला ते माझी वाट पाहत थांबलेले होते. त्यावेळेस ते म्हणजे एवढं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेलं व्यक्तिमत्व होतं, एवढा मोठा व्यासंगी माणूस होता, पण एवढ्या पहाटे ते माझ्यासाठी आले होते. मला या सगळ्या गोष्टी त्यांच्याविषयीच्या आठवताना आज सगळा त्यांचा जीवनपट, सगळ्या त्यांच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. अतिशय वाईट वाटतं की त्यांच्या या सगळ्या आठवणींना आता फक्त उजाळा देण्याचंच काम राहिलं. प्रत्यक्ष त्यांची भेट आता पुन्हा शक्य झालंय, याचं एक दुःख माझ्या मनात आहे. नक्कीच सर, खरं तर हे दुःख सगळ्या निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती आहे. साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा तितकं दुःख आहे. मारुती चित्तम सरी देहानं जरी आपल्यासोबत नसले तर साहित्य रूपानं त्यांनी केलेल्या लेखनाच्या रूपानं कायम स्मरणात राहतील. कॅमेरा पर्सन युकागीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.